नमस्कार. तुम्ही पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल. माधव गायकवाड. बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो, आपल्याला समोर दिसत आहे एक हिरवळ, एक छोटीशी हिरवळ, छोटंसं बन, छोटंसं एक अरण्य म्हणू किंवा एक हिरवळ आपल्याला दिसते. झाडं झुडपं दिसतात आणि या झाडा झुडपामध्ये हजारो पक्षी या ठिकाणी वास्तव्याला आहेत. त्याचप्रमाणे अनेक जीव या ठिकाणी वास्तव्याला आहेत. सरपटणारे प्राणी असतील, साप असतील, मुंगूस असेल किंवा खोकडं माकडं किंवा असे अनेक प्रकारचे या ठिकाणी जीव आपले वास्तव्याला असतात. तर असा एक सुंदर प्रदेश आपण पाहत आहात, सुंदर भाग आपण पाहत आहात. आणि या बाजूने एक काळू नदी वाहत गेलेली आहे. जी काळू नदी माळशेज घाटामधून उगम पावते आणि पुढे कल्याणच्या खाडीमध्ये ती विसर्जित होते. तर या काळू नदीच्या किनाऱ्याच्या बाजूला मी आपल्यासमोर हा व्हिडिओ सादर करत आहे. तर आपण पहा किती सुंदर अशी लांब दूरवर अशी आपल्याला हिरवळ दिसत आहे. आणि या ठिकाणी एक मधून रेल्वे देखील जात आहे. परंतु बराचसा मोठा प्रदेश हा झाडाझुडपांनी आणि जंगलांनी व्यापलेला आहे. बहुतेक जमीन ही वन खात्याची असावी किंवा सरकारी मालकीची असावी, म्हणूनच ही आतापर्यंत थोडीशी टिकलेली आहे. तर अशा पद्धतीचं एक हिरवगार असं वातावरण आपल्याला या ठिकाणी दिसतं. आणि दुसऱ्याच बाजूला पहा, या ठिकाणी आपणाला एक सिमेंटचं जंगल देखील दिसत आहे. एका बाजूला निसर्गाने दिलेलं झाडाझुडपांचं एक रूप किंवा निसर्गाने दिलेलं वरदान, एका बाजूला निसर्ग, एका बाजूला दुसऱ्या बाजूला मानव निर्मित असं सिमेंटचं जंगल आपल्याला दिसत आहे. म्हणजे एका बाजूला एक आहे अजून उपस्थित असणारं जंगल वाचलेलं आहे आणि एका बाजूला बाकी प्रचंड असं सिमेंटचं जंगल उभं राहिलेलं आहे. 25-30 वर्षापूर्वी या ज्या गगनचुंबी इमारती आपल्याला दिसत आहेत, या ठिकाणी देखील अशीच हिरवळ होती. परंतु मोठ्या नामांकित अशा आणि धनिक अशा बिल्डरांच्या लक्षात ही जमीन आली, त्यांच्या डोक्यात ती जमीन बसली, त्यांची नजर त्या जमिनीवर गेली आणि अत्यंत बलाढ्य अशा राजकीय नेत्यांच्या सहकार्याने या ठिकाणी प्रचंड अशा गगनचुंबी इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. आणि या ठिकाणी आपण पाहतात एक प्रचंड असं मोठी कॉलनी, एक गगनचुंबी इमारतीची उभी राहिलेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहात ही अत्यंत सुंदर अशी हिरवळ. तर प्रश्न असा निर्माण झालेला आहे की या ठिकाणी व्हिडिओ बनवण्याचा माझा यासाठी हे प्रयत्न आहे की आता नाशिकमध्ये होत असणाऱ्या कुंभमेळ्यासाठी आणि साधू संतांना राहण्यासाठी, साधुग्राम बनवण्यासाठी आणि साधू संतांचं वास्तव्य ज्या ठिकाणी राहणार आहे थोड्या दिवसासाठी, त्यांच्यासाठी तपोवनातील नाशिकच्या त्र्यंबकेश्वर अशा तपोवनातील ज्या ठिकाणी शेकडो वर्षापासून झाडंझुडपं जंगल आहे आणि निसर्गाने युक्त असा तो प्रदेश आहे, त्या ठिकाणची झाडं तोडून त्या झाडांची कत्तल करून त्या ठिकाणी साधुग्राम बांधायचा अशा पद्धतीने सरकारने विचार केला. आणि मग त्याच्यानंतर पर्यावरणप्रेमी, झाडंप्रेमी, वृक्षप्रेमींनी त्यांनी पुढाकार घेऊन त्या गोष्टीला विरोध केला. आणि सयाजी शिंदे असतील किंवा अनेक नामांकित नाशिककर पुढे आले आणि त्या पर्यावरणाच्या संदर्भामध्ये आणि सरकारच्या आडमुठी धोरणाच्यामुळे त्यांनी एक भूमिका घेतली आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एक जन आंदोलन उभं राहिलं. आणि त्यामुळे सरकारला आता बाकी नमतं घ्यावं लागत आहे. आणि माननीय मंत्री जे आहेत त्या कुंभमेळ्याचं काम पाहणारे जे महाजन, त्यांनी बाकी आता आम्ही ते मोठी झाडं तोडणार नाही, आम्ही छोटी झाडं तोडणार आहोत अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे. तर एका बाजूला निसर्गाचा वरदान आहे, जे निसर्ग आता थोडा राहिलेला आहे, त्या निसर्गाचा देखील ह्रास करण्यासाठी सरकार प्रयत्न करतं आहे या ठिकाणी असं दिसते. परंतु नाशिककरांना धन्यवाद दिले पाहिजेत. आणि अनेक वृक्षप्रेमी असतील, पर्यावरणप्रेमी असतील आणि अनेकांनी या ठिकाणी भाग घेऊन सरकारला विरोध केला. आणि त्या ठिकाणी आता बाकी सरकारचं थोडी नरमाईची भूमिका सरकारने घेतलेली आहे. आणि त्या ठिकाणी जे असणारं तपोवन आहे त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वर म्हणजे कुंभमेळा ज्या ठिकाणी हजारो वर्षापासून ती परंपरा चालू आहे, त्या ठिकाणी साधू संतांना राहण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी पक्की घरं बांधायची होती किंवा काही त्यांना बांधायचं होतं. परंतु तेथील जनतेने बाकी विरोध केला आणि सरकारने देखील नमतं घेतलं आहे. परंतु पाहूया, त्या तपोवनाची झाडं तोडली जाणार नाहीत, तपोवनातील जंगल नाहीसं होणार नाही, यासाठी बाकी सतर्क राहिलं पाहिजे नाशिककरांनी आणि इतर पर्यावरण प्रेमींनी देखील. बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे सरकारच्या एकदा म्हणजे त्या तपोवनातली प्रचंड जी झाडं आहेत, जुनी झाडं आहेत, ती झाडं तोडून त्या ठिकाणी साधुग्राम बांधायचं असं जी कल्पना
कुठल्या महोदयाच्या डोक्यातून निघाली हे माहीत नाही, परंतु सरकारने त्या गोष्टीला पाठिंबा दिला आणि त्या ठिकाणी म्हणजे राजसाहेब नंतर म्हणालेत की खरं म्हणजे त्या ठिकाणचं जंगल नाहीसं करून ती जागा नंतर धनिकांच्या घशात घालायची, उद्योगपतींच्या घशात घालायची, अशा पद्धतीचा डाव हा सरकारचा आहे, अशा पद्धतीचं राजसाहेब सरकार देखील म्हणालेत. उद्धव ठाकरेंनी देखील विरोध केला आहे, काँग्रेसने विरोध केला आहे, सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विरोध केला आहे त्या गोष्टीला. आणि पर्यावरणप्रेमी म्हणजे सयाजी शिंदे असतील किंवा अनेक पर्यावरणप्रेमी आणि अनेक संघटना बाकी यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन एक मोठं आंदोलन उभं त्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून सरकारने बाकी जो त्या ठिकाणी झाडं तोडण्याचा जो त्यांनी कार्यक्रम आखला होता, जो बेत आखला होता, तो सरकारने बाकी रद्द केला पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका सरकारने मांडली पाहिजे, नाहीतर मोठं आंदोलन उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा बंधू आणि भगिनो, खरं म्हणजे अशी जी जंगलं आहेत, अशी जे झाडं झुडपं आहेत, असं जे पर्यावरणपूरक अशा ज्या ठिकाणी आपल्याला ऑक्सिजन मिळतो ते देखील आता वाचवणं गरजेचं आहे. तेव्हा अशा पद्धतीची जंगलं, सिमेंटची जंगलं या ठिकाणी उभी राहत आहेत आणि या सिमेंटच्या जंगलं एक विकास झाला पाहिजे, पण पर्यावरणाचा ऱ्हास करून विकास नको अशी भूमिका बाकी लोकांनी घेतली पाहिजे. आणि अशा पद्धतीचे प्रचंड या पूर्वी या 25-30 वर्षापूर्वी या ठिकाणी देखील अशी हिरवळ होती, पण धनिकाच्या बिल्डरांच्या ते डोक्यात बसलं, धनिकांच्या ती जागा लक्षात आली आणि मोठ्या राजकीय नेत्यांच्या सहकार्याने या ठिकाणी प्रचंड अशी इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास करून त्या ठिकाणी सिमेंटची जंगलं उभी राहिलेली आहेत, परंतु विकास पण झाला पाहिजे, परंतु पर्यावरणाची हानी होणार नाही याची देखील काळजी सरकारने घेतली पाहिजे. आणि म्हणून अशी जी जंगलं आहेत, अशी जंगलं देखील वाचली पाहिजेत, अशी भूमिका लोकांनी घेतली पाहिजे. आणि जास्तीत जास्त पर्यावरणप्रेमी असतील, वृक्षप्रेमी असतील, यांनी त्या तपोवन वाचवण्यासाठी आपल्याला सयाजी शिंदे असतील किंवा पर्यावरणप्रेमी असतील, या सर्व लोकांना पाठिंबा दिला पाहिजे. आणि सरकारला ठणकावून सांगितलं पाहिजे की आपण कुठलंही एकही झाड त्या तपोवनातील आपण तोडू नये, अशा पद्धतीची सरकारला जाणीव करून दिली पाहिजे. बंधू आणि भगिनींनो, अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्या समोर येत असतो, तरी कृपया माझ्या या व्हिडिओला लाईक करा, इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा. व आपण प्रथमच माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, ही विनंती. धन्यवाद.